शेतकऱ्यांनो, तुमच्याकडे 15 एकर जमीन असली आणि तिला एनए केलं की तुम्हाला 100 कोटीचं कर्ज देते कॅनरा बँक. पण अट एकच आहे, आमदार असलं पाहिजे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आता, कारण 100 कोटीचा घोटाळा केलाय कॅनरा बँकेने. तुम्ही इथं वाचू शकता. हे बघा, तलाट्यांच्या साईनने सही केलेला सातबारा. कॅनरा बँक शाखा अंबाझरी नागपूर कडून 100 करोड रुपये कर्ज घेऊन खालील प्रमाणे प्लॉट बँकेस घाण करून दिले. 1 ते 69. किती प्लॉट आहेत माहिती आहे? हे 626 गुंठे जमीन आहे, म्हणजे 15.16 एकर, 6.34 हेक्टर. 100 कोटीचं कर्ज. आणि हे कुणी घेतलंय माहिती का? महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री, ज्यांना फक्त विकासाचंच पडलंय, त्यांचा वरदस्त असलेले माजी मंत्री आणि आता सध्या आमदार असलेले परिणय फुके साहेब. 100 कोटीचं कर्ज आहे, बघताय. आणि हे सगळ्या डॉक्युमेंट आहेत माझ्याकडे, सगळ्या जमिनीच्या जुन्या खरेद्या सगळ्या डॉक्युमेंट आहेत. मला फक्त एकच प्रश्न पडलाय, सामान्य शेतकरी जेव्हा बँकेकडे कर्ज मागायला जातो तेव्हा त्याच्या हातामध्ये बँक धतुरा देते, पण हे आमदार महोदय बँकेकडे गेले आणि हे बघा, हा जुना सातबारा आहे. इथं किती 6.34 हेक्टर जमीन आहे, ती बिजीर आहेत. तिला एनए केलं. एनए करून बरोबर 1-2 करोड नाही हो, 100 कोटीचं कर्ज काढलंय. किती रेडी रेकनर रेट असेल तिथं, विचार करायची गोष्ट आहे. डोकं तुमचं हलून गेलेलं असेल. आणि हे सध्या विद्यमान आमदार आहेत. काय? हे विद्यमान आमदार आहेत. माझं कॅनरा बँकेला सरळ विचार नाही की तुम्ही कोणत्या बेसिसवरती यांना 100 कोटी रुपयाचं कर्ज दिलंय. सरळ लिहिलंय हो, 100 करोड रुपयाचं कर्ज. इथं आमचा सामान्य शेतकरी 10 एकर घाण दिल्यानंतर बळच त्याला एखादा लाख रुपये भेटतात, 1.5 लाख रुपये भेटतात हो. आणि ह्यांच्या 15 एकर मध्ये जर 100 कोटी रुपयाचं कर्ज भेटत असेल तर विचार करायची गोष्ट आहे. हे क्षेत्र आहे गाव रनाळा, तालुका कामठी, जिल्हा नागपूर. याच्यामध्ये रनाळ्याचे सरपंच पण सामील आहेत, याच्यामध्ये बरीच लोक सामील आहेत, याच्यामध्ये खूप मोठी लॉबी सामील आहे. माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे, आता तरी यांच्या मागे ईडी लावा. का सत्ताधारी आहेत म्हणून तुम्ही यांना पण क्लीन चिट देणार आहात? विचार करायची गोष्ट आहे. याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. 100 करोड रुपयाचं कर्ज 15 एकर जमिनीवर घेत असेल तर म्हणजे पागल व्हायचं काम आहे. हा आकडा सुद्धा माणूस वाचू शकत नाही. शेतकऱ्यांना तुम्हाला कधी भेटणार 100 कोटीचं कर्ज? तुम्ही पण आमदार व्हा आणि 100 कोटीचं कर्ज घ्या.